श्री स्वामी समर्थ। उद्या गुरुवार आहे, उद्या 6 जून 2024 होतो गुरुवार, तसे अमावस्या सुद्धा आहे। तर अमावस्या निमित्त आपल्याला काय उपाय करायचे? उद्या गुरुवार आहे, त्यामुळे काहींचा गैरसमज झाला की लादी पुसायची का नाही, कन्फ्यूज आहेत काही जण। तर उद्या लादी पुसायची कारण अमावस्या आहे। फक्त लादी पुसताना आपण जसं नेहमी हळद टाकतोय, मीठ टाकतो आणि गोमूत्र आणि लिंबू टाकतो, पण यावेळी फक्त मीठ नाही टाकायचं, बाकी गोमूत्र, लिंबू आणि हळद टाकायची। तिन्ही गोष्टी आपण तुम्हाला लादी पुसायची, तुमची दरवाजा खिडक्या पूर्ण स्वच्छ करायच्या। तुमची गाडी असेल तर गाडी त्या हळद गोमूत्राच्या पाण्याने लागली गाडी वगैरे असं ती पुसून काढा, त्यांनी सगळ्या नेगेटिव्ह वाईब्स निघून जातील। तुम्हाला काय करायचं, हळदी लेपन करायचं, उंबऱ्याला हळदी लेपन करायचं, छानपैकी दिवा लावायचा, दिवा लावायचा। सोबत आपल्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने म्हणजे दोन्ही बाजूच्या भिंतीने मेन डोरच्या तिथे तुम्हाला स्वस्तिक, हळदीची स्वस्तिक काढायची, शुभ लाभ लिहायचा आहे आणि तुमच्या दरवाजा मेन डोरवरती तुम्हाला शुभ लाभ लिहून श्रीही काढायचं आहे, स्वस्तिक काढायचं, हे तुम्ही कुंकवानी करायचं, हे तुम्हाला उपाय करायचे। उद्या अमावस्या निमित्त आपल्याला आपल्या पितरांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा। तो कसला, तर तुम्हाला भाताचा नैवेद्य दाखवायचा। आपण जसं नेहमी प्रत्येक अमावस्याला बिन मिठाचा भात करतो, त्यात मीठ नाही टाकायचं, एवढंच भात करून थोडासा जेवढा करता तेवढा सगळं नैवेद्याला दाखवा, त्यात मीठ नाही टाकायचं, त्या भातावर थोडंसं दही टाकायचं आणि तो नैवेद्य म्हणून तुम्हाला पितरांना अर्पण करायचं। तो तुम्हाला 12 वाजेपर्यंत करायचा आहे, सकाळपासून ते 12 वाजेपर्यंत कधीही करा, ते खूप छान आहे। म्हणजे पितरांना पुढे पुढे पितरांच्या शांतीसाठी आपला उपाय करायचा आहे। दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं, सकाळी उठल्या जेव्हा तुम्ही देवपूजेच्या अगोदरच तुम्ही देवपूजा करायच्या अगोदर तुम्हाला पितृसूक्त वाचायचं, एकदा तरी पितृसूक्त वाचा देवपूजेच्या अगोदर आणि मग हातपाय धुवून मग तुम्ही तुमची रोजची देवपूजा करा। हे तुम्ही आज अमावस्या निमित्त उद्या अमावस्या निमित्त हा उपाय नक्की करा। तुम्हाला गुरुवारे आपण स्वामींची सेवा तर करणारच आहोत। उद्या श्री स्वामी सारामृत वाचणारे, कोणी 11 माळी करतं, सोबत आपण मठातही जातो, तर मठातही जायचं, काहीतरी पिवळी वस्तू स्वामींना अर्पण करायची। मग तुम्ही केळी न्या, पेढे न्या, जे बुंदी न्या, काही जसं जमेल तसं तुम्हाला स्वामींना नैवेद्य अर्पण करा आणि मठात नक्की जा। आणि उद्या खूप छान दिवस आहे, गुरुवारे मठात नक्की जा। सोबत तुम्हाला उद्या संध्याकाळी काय करायचं आहे, तुम्हाला घरातली वाईट निगेटिव्ह एनर्जी असते, नेगेटिव्ह एनर्जी असते, ती आपल्या घराच्या बाहेर काढायची, कोणाची नजर असते, काय असतं, त्यासाठी आपल्याला सोपा उपाय करायचा आहे। तुम्हाला पिवळी मोहरी सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची, थोडीशी हातात, उजव्या हातामध्ये घ्यायची आणि स्वामींपुढे आपण जी अगरबत्ती लावतो, धूप लावतो, काय त्याची जी रक्षा असते ती रक्षा घ्यायची, ती टाकायची, ते दोन्ही एका हातात धरायचे। तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचंय, 11 वेळा बगलासूत्र म्हणायचं, नाहीतर एकदा तरी बगलासूत्र म्हणा आणि नंतर ती पिवळी मोहरी जी आहे तुम्ही घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाका। मेन डोरच्या उजव्या बाजूला, उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजून थोडी टाका आणि हे दोन सगळ्या फक्त संडास बाथरूममध्ये टाकायचे, बाकी घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे। आणि निगेटिव्ह वाईब्स असतात किंवा काही असतं ते निघून जातं आणि हे भाड्याच्या घरात राहत असेल तरी केलं चालतं, स्वतःच्या घरात असेल तरी केलं चालतं, कारण नारळाचे उतार हे भाड्याच्या घरावर करू नये असं म्हणतात। तर तुम्ही हा उपाय करा, ह्याने सोपा उपाय हा, त्यामुळे हा खूप छान आहे। त्यामुळे छोटे उपाय करा तुम्ही आणि कालभैरवाष्टक तुम्ही रोज जर वाचता तर खूपच छान आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं खूप छान आहे, नजर दोष बाधा काय असेल ते निघून जातं, त्यामुळे कालभैरवाष्टक तर नक्की वाचा, खूप उत्तम राहील तुम्हाला गाडीवरून जर तुम्हाला सारखे ॲक्सिडेंट होत असेल तुमच्या गाडीचे, तुम्हाला वाटते सारखे ॲक्सिडेंट होतात ते, त्यामुळे गाडीचे तुम्हाला उतारा करायचा असेल तुम्ही गाडीवरून सुद्धा तुम्ही 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून 7 वेळा गाडी चालू ठेवायची, तुम्हाला गाडी चालू करून ठेवायची आणि 7 वेळा अँटी क्लॉकवाईज 7 वेळा असा तुम्हाला नारळ उतरायचा आणि 7 वेळा नारळ उतरताना किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आणि नंतर तो तुम्हाला नारळ निर्माणात टाका, पिकाचा डबा असेल तिथे टाका, पण कोणी तिथे तो ओलांडणार नाही नारळ, याची काळजी तुम्ही नक्की घ्या। हे नक्की तुम्ही करा, छोटे उपाय करा, त्यांनी तुम्हाला खूप फायदा होईल। तुमच्या घरात कोणी सारखं आजारी पडत असेल, कोणी आजारी सारखं पडते किंवा चिडचिडपणा करते, लहान मुलं असेल मोठे मूल, त्यांच्यावर सुद्धा तुम्ही नारळाचा उतारा करू शकता, ते खूप छान आहे। फक्त लहान मूल 1 वर्षाचं मूल असेल त्याच्यावर नारळाचे उतारे करू नका, बाकी कोणावरती तुम्ही नारळाचे उतारे 7 वेळा त्यांच्यावर उतारा श्री स्वामी समर्थ म्हणून आणि तुम्ही निमाऱ्या नेऊन टाका तुम्हाला, आणि त्यांची नेगेटिव्ह वाईब्स असेल त्या निघून जातील। त्यामुळे छोटे उपाय करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल। श्री स्वामी समर्थ।